जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. मुरगुड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समजितसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आता मी आलेली आहे मुरगुडमध्ये. तर एकूणच इथं प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि इथले काही मतदार आता माझ्या बरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की मतदानाची एकूणच दिशा काय आहे आणि कसा प्रचार चालू आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी सुनील श्रीपती चौले, वार्ड क्रमांक 7. आपलं इथं मतदान ज्या पद्धतीने म्हणजे आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे, तर कशा पद्धतीने ही सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने प्रचार होतो? एक अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आमचे नेते माननीय मुश्रीफ साहेब, राजे समरसिंह घाडगे साहेब, रणजित दादा, नवीद साहेब यांनी या मुरगुडचा विकास करण्यासाठी जी मोर्चे बांधणी केली आहे, त्यात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शाहू आघाडी सक्सेसफुल असं आम्हाला वाटतंय. इथं आणखी काही मतदार माझ्याकडे आहेत. प्रचाराला एकूणच सुरुवात झालेली आणि कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे? मॅडम, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही मुरगुडमध्ये म्हणजे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आमचे ते मुश्रीफ साहेब आणि आमची आघाडी म्हणून आमची शाहू आघाडीसोबत समरराजेंसोबत आघाडी झालेली आहे आणि आमचे मुरगुडच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तस्लीम जमादार हे नगराध्यक्षपदाचे आहेत. तसेच आमचे सर्व उमेदवार जे असतील, आघाडीचे असतील, राष्ट्रवादी पक्षाचे असतील, हे सर्वच्या सर्व जागा आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासोबत आम्ही मतदारांना भेटण्याचं आम्ही शाश्वत काम जे करणार आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेचशी कामं मुरगुडमध्ये केली. कोट्यावधी निधी आम्ही मुरगुडमध्ये आणला आणि इथून पुढेही आम्ही काम करत राहू. त्या पद्धतीने आम्ही मतदारांच्या समोर जात आहे. आताची ही युती झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्हाला म्हणजे एकूणच मतदारांचं काय मत आहे त्याबद्दल? युती झाल्यामुळे मुरगुडमध्ये अत्यंत आनंदी वातावरण झालेलं आहे. कारण साहेबांचा आणि राजेसाहेबांचा बरेचसे वर्ष वाद होता. 10 वर्ष आमचं अंतर्गत संघर्ष होता. तो संघर्ष आता आमचा मिटलेला आहे आणि इथून पुढच्या सर्व काळामध्ये आम्ही सर्व जण एकत्र येऊन आम्ही तालुक्याचा विकास किंवा मुरगुड नगरपालिका असेल, कागद नगरपालिका, हा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. आज माझ्यासोबत राजगटाचे छोटू अमर चौले आहेत, हे राजगटाचे आहेत, मी मुश्रीफ गटाचा आहे. आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. आमच्यात कोणताही मतभेद नाही. अशा पद्धतीने आम्ही काम करतो. मॅडम, काय सांगाल मतदानाचं एकूणच कसं चालू आहे? मतदानाचं जर बघायला गेले तर आता महायुती आमची झालेली आहे आणि लोकांचा कल ह्यो छत्रपती शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जास्त कल आहे. का खरं तो? का तर विकासाच्या मुद्द्यावर जर करायला गेले तर आज राजेखान जमादारने जेवढा विकास केलेला आहे तेवढा आजपर्यंत कुठल्याही नगराध्यक्षाने आजपर्यंत विकास झालेला नाही आणि त्यासनी त्यांच्या त्या विकासाकडे बघितले तर त्यासनी परत जनता निवडून द्यायला काय हरकत नाही. प्रचाराला सुरुवात तुम्ही केलेली आहे. कोणाचा प्रचार करताय? तस्मीन राजेखान जमादार यांचा, काँग्रेस पार्टीचा. त्यांचाच का? कशाबद्दल? त्यांनी महिलांसाठी रोजगार निर्माण करून दिला. परत दसरा महोत्सव असू दे, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम घेतात. महिलांच्या अंगी जे गुण आहेत ते बाहेर दिसून येतात. परत बचत गटाचं निर्माण केली गल्ली गल्लीतून. त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून आणू. तुमचं काय मत आहे? कसा प्रचार चालू आहे? चांगला मस्त प्रचार चालू आहे आणि आम्ही त्यासनीच विजयी करून देणार. काय नाव काय त्यांचं? तस्मीर जमादार. काय त्यांच्या म्हणजे त्यांनी काय केलेल्या महिलांबद्दल की तुम्ही त्यांना निवडून देताय? तिन्ही बचत गटाची लोकांनी हे केलेलं आहे आणि चांगलं बचत गटांचं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यासनीच निवडून देणार आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. तुमचं मत कोणाला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसलाच का? भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे मंत्री मुश्रीफ साहेबांनी. त्यामुळे त्यांचं इथं जर पॅनेल आलं तर फार मोठा विकास मुरगुडचा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता तुम्ही मुश्रीफांच्या ह्याच्यापर्यंत म्हणजे मतदान तरी करणार आहे, पण ते मतदान कोणाला असणार आहे? मतदान या वार्डात अशोक खंडागळे म्हणून आहेत आणि संगीता चौगुले त्यांना मतदान करणार आहे आम्ही. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे जायचे आणि नगराध्यक्ष पदासाठी
जमादार वहिनी. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाडगे यांची युती झाल्यावर मुरगुड असो किंवा कागल असो इथं प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि तिथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. आता एकूणच प्रचाराला सुरुवात झालेली आहे, तर तुमचं मतदान कोणाला असणार? मी जमादार वहिनी, संगीता चौगले आणि अशोक खंडाळी साहेबांनाच करणार. बरं, त्यांनाच का, म्हणजे कशासाठी? कारण ह्या आमच्या मुरगुडात भरपूर साहेबांनी आम्हाला निधी मिळवून दिले. कारण मी पण नगरसेविका पद भूषवलेलं आहे, त्याच्यावर मला चांगला अनुभव आहे. कारण साहेब जे आहेत ते मुरगुडच्या विकासाला साहेबच पाहिजे. तुमचं काय मत आहे यावर? माझंही तेच मत आहे. आता मुश्रीफ साहेबांनी बरीच कामं केलेली आहेत आतापर्यंत. श्रावणबाळ, लालबावटा, तसेच नगरपालिकेसाठी अंबाबाई मंदिर आमच्या मुरगुडमधलं हे जे पूर्ण झाले ते त्यांच्यामुळेच पूर्ण होऊ शकलेलं आहे. बरीच कामं केलेली आहेत आणि इथून पुढे पण जो विकास होणार आहे तो मुश्रीफ साहेबांच्या हस्तेच होईल, ही गॅरंटी आहे मला. मग त्यामुळे आमचं मत त्यांनाच असणार आहे. त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत. आता मुरगुडमध्ये नगराध्यक्ष पद आणि एकूणच नगरसेवक उमेदवारासाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. मग तुमचं मत कसं असणार आहे? माझं मत तस्लीम जमादार या मॅडम्सने असणार आहे. त्यांनी बचत गटासाठी महिलांसाठी भरपूर सहाय्य केलेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी मी देवळांची कामे, आपली ही जी सगळी बायकांचं सगळं दवाखाना, हे सगळे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी मुरगुडसाठी. ठीक आहे, तुमचं मतदान कसं असणार आहे? आम्ही मुश्रीफ साहेबांनाच देणार. तस्मीन जमादारे, राजकांत जमादार, आम्ही त्यांना मतदान देणार. संगीता प्रकाश चौगले आणि अशोक खंडागळे ही 2 मतं आम्ही त्यांना देणार. आणि मुश्रीफ साहेबांनी गोरगरिबांच्या पेन्सिली, परत अंबाबाई देवळाला त्यांनी निधी दिला, सहकार्य केलं. असं त्यांनी सहकार्य केलं आणि काँग्रेस पक्ष येणारच, आमची अशी खात्री आहे. मुरगुडमध्ये आता नगराध्यक्ष पद आणि उमेदवारी म्हणजेच नगरसेवक उमेदवाराची निवडणुकाला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मग तुमचं मत कोणाला असणार आहे? माझं मत तस्मीन राजेखान जमादार यांना नगराध्यक्ष पदासाठी असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यांच्या पती गेल्या पंचवार्षिकमध्ये राजेखान जमादार ही ज्यावेळी नगराध्यक्ष होते त्यावेळी मुरगुडचा विकास पाहता म्हणजे सगळ्यांनाच तो विकास डोळ्यासमोर आहे, सांगायची काही गरज नाही. विविध विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि माझा पूर्णपणे त्यांच्या तस्मीन राजेखान जमादार यांच्यावरती विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या मुरगुडचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील. मुरगुडमधील बरेचसे मंदिरे असतील त्यासाठी राजेखान जमादार यांनी निधी आणलेला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पण ती कामं थोडक्यासाठी रखडलेली आहेत. ती येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याची कामं त्यांच्याकडून होणार आहेत. म्हणजे हनुमंताचं मंदिर असेल त्यासाठी राजेखान जमादार यांनी 1 कोटी निधी आणला. मग अंबाबाई मंदिर परिसरामध्ये विविध विकास कामे, मंदिर आता पूर्णश्वास गेलेला आहे. आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मंदिराला निधी आला आणि ते मंदिर पूर्णश्वास गेलं. पण त्यासाठी पर्यटकांसाठी विविध कामं, पर्यटन स्थळ बनावं यासाठी विकास कामं करण्यासाठी 3 कोटीचा निधी राजेखान जमादार यांनी आणलेला आहे. पण काही कारणास्तव काही त्रुटी आहेत त्यासाठी ते थांबलेलं आहे. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये तस्मीन राजेखान जमादार यांच्या माध्यमातून ही कामं होतील. बरंच साई कॉलनी आहे, तिथं साई मंदिरसाठी निधी 45 लाख रुपये आलेला आहे. महादेव मंदिर आहे आपल्या इथं, त्यासाठी 25 लाख रुपये निधी आलेला आहे. खाली नदीजवळ दत्त मंदिर आहे, त्यासाठी 45 लाख रुपये. असं कोट्यावधी रुपयांचा निधी राजेखान जमादार यांच्या माध्यमातून मुरगुडमध्ये आलेला आहे. आणि येणाऱ्या काळात तस्मीन राजेखान जमादार या नगराध्यक्ष होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा ज्यावेळी नगरपालिकेवरती फडकेल त्यावेळी येणाऱ्या काळात निश्चितच मुरगुडचा विकास हा भरभरून होणार आहे याची मला त्यांच्या खात्री आहे. त्यांच्या नेतृत्वावर मला खात्री आहे. आणि महिला सक्षमीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तस्मीन राजेखान जमादार आणि राजेखान जमादार यांनी केलेलं आहे. मला त्यांच्या कामावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि निश्चितच यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या नगरपालिकेवर फडकेल अशी मला खात्री आहे. मुरगुडमध्ये आता एकूणच प्रचाराला सुरुवात झालेली आहे, पण तुमचं मतदान कोणाला असणार? आमचं मतदान निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शाहू आघाडीला असणार आहे. म्हणजेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत सौ तस्नीम राजेखान जमादार यांना. आणि त्याचबरोबर आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही सर्वसाधारण पुरुषसाठी जे आमच्या पसंतीचे उमेदवार आहेत ते म्हणजे डॉक्टर अशोक खंडागळे आणि सर्वसाधारण महिलेसाठी सौ संगीता प्रकाश चौगले यांना आमचं मतदान असणार आहे. त्यांनाच का मतदान असणार आहे तुमचं, म्हणजे एकूणच काय सांगाल त्यांच्याबद्दल? उमेदवारांना मतदान करताना आम्ही हा विचार करतोय की त्यांचे नेते कोण आहेत वरती, म्हणजे ते कोणाकडे जाऊन आमची कामं करणार आहेत. तर हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर राजे समरजित घाडगे साहेब असतील,
मुरगुडातील ज्येष्ठ नेते रणजितदादा, त्याचबरोबर राजेकांत जमादार साहेब असतील, हे सगळेच नेते काम करणारे नेते आहेत. निश्चितच आम्ही ह्या उमेदवारांना जर मतदान करून निवडून आणलं तर ही लोक त्यांच्या थ्रू आमच्या प्रभागाचा आणि गावाचा विकास करू शकतात, म्हणून आम्ही यांना मतदान करणार आहे. बरं, आता किती टक्के, म्हणजे आता इतके वर्ष झालं राजे समरजित सिंह घाडगे आणि नामदार मुश्रीफांची युती तर नव्हतीच, आता 10 वर्ष ते कट्टर होते, पण आता त्यांची युती झालेली आहे. मग एकूणच मुरगुडचा विकास होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100% मुरगुडचा विकास होणारच आहे, कारण राजकारणामध्ये युत्या विरोध ह्या गोष्टी होतच राहतात. आता कागलला राजकीय विद्यापीठ यासाठीच तर म्हणलं जातं, आणि दोन्ही काम करणारे नेते आहेत. त्यांनी जर स्वतःला सगळं वाद मिटवून जवळ आले असतील तर सामान्य लोकांना ते स्वीकारायला काही अडचण यायला नको. आणि निश्चितच दोन्ही काम करणारे नेते आहेत. कामाच्या बाबतीत दोघांचाही प्रचंड असा व्याप बघायला मिळतो, तर त्यातून मुरगुडचा 100% विकास होईल. मुरगुड असो किंवा कागल असो, आता आपण बघितलं की हसन मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाडगे यांची युती झालेली आहे. मग एकूणच इथल्या मतदानाचा प्रचार कसा चालू आहे आणि एकूणच कसं लोकांची इथल्या प्रतिक्रिया आहे? इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की कामाला महत्व द्यायचं. काम करणारा नगराध्यक्ष मुरगुडला पाहिजे आहे, आणि काम करणारा नगराध्यक्ष म्हणजे राजेकांत जमादार साहेब. गेली 5 वर्षाची विद्यमान नगराध्यक्ष होते, त्यांनी हा मुरगुडसाठी 70 कोटीचा निधी आणलेला आहे. मुरगुडच्या विकासासाठी 70 कोटीचा निधी आणलेला आहे, आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हा मुरगुडचा विकास चांगल्या प्रकारे होणार आहे, आणि समरजित राजेंची साथ. त्यामुळे या भविष्यात जर मुरगुडचा नगराध्यक्ष पाहिजे असेल तर राजेकांत जमादार साहेबांशिवाय पर्याय नाही आहे. तुमचं काय मत आहे यावर? मुरगुडचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री राजेकांत जमादार साहेब यांनी कोरोना काळात बाकीच्या पेक्षा, नगरसेवकापेक्षा त्यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता या मुरगुडसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, सबकी जान राजेकांत. काय कधीही फोन करायचा, रात्री 2 वाजता, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी फोन उचलणार. जनतेच्या ज्या समस्या आहेत, घरात बसणारा माणूस नाही, तळागाळात जाणारा माणूस म्हणजे राजेकांत जमादार आहे. दवाखान्याची अडचण असेल, पेन्शन असेल, निर्णयाचं काम असेल, कोणतंही काम असेल, माता भगिनीचं 1 मिनिटात काम आपलं होणारी खात्री आहे ती राजेकांत जमादार साहेब आहेत. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर मुरगुडमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे, आणि इथल्या मतदारांचं एकूणच मत आपण जाणून घेतलेलं आहे की त्यांचा प्रचार कसा चालू आहे आणि त्यांचं मतदान कोणाला असणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.